रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा आता आंब्याचा सीझन सुरू आहे, कैऱ्या देखील बाजारात मिळत आहेत, त्यामुळे तुम्हाला झटपट असं होणारं मिरचीचं लोणचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा पारंपरिक पद्धतीनं न बनवता मी हे माझ्या पद्धतीनं कशी टेस्ट लागेल आपल्या लोणच्याला याचा विचार करून हे मी लोणचं बनवलेलं आहे. इथे बघा मी कच्ची कैरी घेतलेली आहे. साधारण ही एक अर्धा किलोची एक कैरी आहे. याचा मी बघा देठ व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि याचे मी व्यवस्थित तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढ्या साईजचे याचे काप करून तुम्ही घ्यायचे आहेत. इथे मी व्यवस्थित याचे काप करून घेते. हा बघा असा अगदी आंबट असा आंबा आहे हा. अगदी म्हणजे आपला गोड नाही आहे, आंबट आपला लोणच्याचाच हा लोणच्याची ही कैरी आहे. मी अशा प्रकारे मला हवे होते तशा पद्धतीने याचे मी काप करून घेतलेले आहेत. बघा एका आंब्याचे एवढे काप झालेले आहेत. आता आपण हे आंबे कट करून झाल्यानंतर यामध्ये मिरची देखील घालणार आहोत. कारण आपल्या लोणच्याचं नाव आहे कैरी मसाला मिरची मसाला लोणचं, त्यामुळे इथे मी मिरच्या देखील घालत आहे. बघा मी मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. या मिरच्या बघा जास्त तिखट नाही आहेत, अगदी जराशा तिखट आहेत. बघा या लोणच्यासाठी मी वापरलेलं जे तेल आहे ते मोहरीचं तेल आहे. तुम्ही जे पारंपरिक पद्धतीनं लोणचं घालता त्यात देखील तुम्ही मोहरीचं तेल वापर करा, खूप त्याची छान टेस्ट लागते. बघा या लोणच्यामध्ये मी लवंगा, मिरे आणि दालचिनी याचा वापर केलेला आहे. तेल अगदी व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर हे सर्व मसाले मी 20 ते 25 लवंगा, 20 ते 25 मिरे आणि अगदी जराशी दालचिनी घालून ते व्यवस्थित बघा असं भाजून घेतलेलं आहे, म्हणजे तळून घेतलेलं आहे. यामध्ये मी घातलेली आहे आपली मोहरी. आता मोहरी देखील आपली व्यवस्थित भाजलेली आहे. आता यामध्ये मी हे आपले अख्खे धने आहेत, मी भाजलेले वगैरे नाही आहेत. या तेलामध्येच आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. बघा हे धने देखील मी बघा गॅस बंद केलेला आहे, कारण हे करपलं जातं पटकन. आणि नंतर यामध्ये जराशी हळद देखील टाकलेली आहे. हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपण. बघा आपण गॅस बंद केला तरीही तेल गरम असल्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं आहे. आता तुम्हाला जेवढी हवी आहे लाल मिरची पावडर त्या प्रमाणात तुम्ही घालायचं आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे लोणचं त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर घालायची आहे. इथे मी 2 चमचे, अर्धा किलो कैरीला 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे, कारण आंबट कैरी असते त्यामुळे थोडंसं तिखट त्याला चवीला छान लागतं. बघा हे आपलं जे कट केलेले मिरच्या आणि कैरी होती त्यामध्ये मी हवं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ जरा जास्त झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण कैरीला लोणच्याला नेहमी मीठ हे जास्त घातलं जातं. मीठ जास्त घातलं तर ते जास्त दिवस टिकलं देखील जातं. बघा हे सर्व मसाले आपण भाजून ज्या ताटामध्ये जी कैरी कट करून घेतली होती त्यामध्ये ओतलेलं आहे. हे बिलकुल गरम केलेलं नाही आहे. हे गरमच मी ती कट केलेल्या कैरीमध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेत आहे. हे चवीला खूप टेस्टी लागतं आणि अगदी झटपट होणार आहे. त्याला साहित्य देखील काही जास्तीचं लागत नाही आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट देखील मला करून सांगा की तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी आवडली. आणि घरी करून बघा, घरी केल्यानंतरही तुम्हाला हे टेस्ट कशी लागली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये. आणि हे लोणचं भरताना बघा एक काळजी घ्यायची आहे, शक्यतो चिनी मातीच्या भरणीमध्ये नाहीतर काचेच्या भरणीत भरायचं आहे.